एक दुःखद बातमी महाराष्ट्रातील चिखलदऱ्यातून येत आहे, जिथे एका भीषण रस्ते अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आहे। रविवारी संध्याकाळी एक रेडिओको कार 400 फूट खोल दरीत कोसळली, ज्यात एकाच कुटुंबातील 6 जण प्रवास करीत होते। अमरावतीहून चिखलदऱ्याला फिरायला आलेले हे कुटुंब संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता चिखलदरा घाटांग मार्गावर होते। दाट धुक्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि गाडी दरीत कोसळली असे सांगितले जात आहे। या हृदयद्रावक अपघातात 2 मुलांसह 4 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे। हा अपघात आपल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या 2 दुचाकीस्वारांनी तात्काळ चिखलदरा पोलिसांना माहिती दिली। पीआय प्रशांत मसराम यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक, ज्यात एपीआय प्रवीण पाटील, पीएसआय सुरेश राठोड, पीएसआय शुभांगी ठाकरे, वाहतूक प्रभारी अमोल शेंडे आणि शहापूरचे स्थानिक तरुण संतोष मारुती हेडके, कृष्णा ओमराव शनवारे, विश्वनाथ रघुजी येवले, किसना सुखदेराव काळे यांचा समावेश होता। तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले। सुरुवातीला पोलीस कर्मचाऱ्यांनीच 2 मुलांना 112 गाडीने चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले। याच दरम्यान अमरावती ग्रामीणची डीडीआरएफ टीम देखील घटनास्थळी पोहोचली। देवानंद भुजाडे, विशाल निमकर, अर्जुन सुंदरडे, भूषण वैद, सुरेश पालवे, महेश मांडडे आणि अजय आसोले यांसारख्या टीम सदस्यांनी दोरीच्या साहाय्याने दरीत उतरून रात्री 8:30 वाजेपर्यंत सर्व जखमींना सुरक्षित बाहेर काढले। या घटनेची माहिती मिळताच चिखलदराचे तहसीलदार जीवन मोराणकर, गुगामल वन्यजीव विभागाचे आरएफओ राहुल दहित आणि अचलपूरचे एसडीपीओ शुभम कुमार हे देखील घटनास्थळी पोहोचलेत आणि जखमींची विचारपूस केली। 108 रुग्णवाहिकेच्या टीममध्ये चालक शेख नासिर आणि डॉक्टर इम्रान यांचा समावेश होता। त्यांनीही मदत कार्यात महत्त्वाचे योगदान दिले। जखमींना प्राथमिक उपचारानंतर अमरावती जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे। जखमींमध्ये 32 वर्षीय अब्दुल नईम अब्दुल सलाम, 35 वर्षीय सलमान खान लियाकत खान हे दोघेही अमरावतीचे रहिवासी आहेत, तर इतर 2 मुलांची माहिती रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे। एसडीपीओ शुभम कुमार यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेतली आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले। स्थानिक नागरिकांची मागणी आहे की या घटनास्थळाजवळ अनेकदा धुकं आणि तीव्र वळणे असल्यामुळे असे अपघात वारंवार घडतात। त्यांनी वन विभाग आणि प्रशासनाकडे तातडीने इशारा फलक, माहिती फलक आणि सुरक्षा कठडे लावण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येईल। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे, त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत। या हृदयद्रावक अपघाताने पुन्हा एकदा चिखलदरा घाटांग मार्गाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत। पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता संबंधित विभागांनी वेळेत आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे।